कठीण वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊ यांची आज जयंती आहे। 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिद्धखेड राजा इथे जिजाऊंचा जन्म झाला। जिजाऊंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव मनसाबाई असे होते। शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाऊंचा विवाह झाला। जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमाची परंपरा जिजाऊच्याच हाती होती। रयतेवर होणारा अन्याय अत्याचार पाहून जिजाऊंना नेहमी वाटायचे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे। हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते। त्यांनी पुत्र शुभाला लहानपणापासूनच शौर्याच्या पराक्रमाच्या कथा सांगून घडविले होते। जिजाऊंच्या प्रेरणेतूनच शिवरायांनी अनेक लढ्या जिंकल्या व महाराष्ट्राच्या कणाकणात व महाराष्ट्राच्या मातीत व स्वराज्याच्या देशात उभारले। जिजाऊंनी संस्कार व शिक्षणामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले व धर्मरक्षणासाठी लढले। अंगणातील तुळस, गोठ्यातील गाय आणि घरातील माय यांच्यावर जर कुणी वाकडी नजर टाकली तर दर केली जाणार नाही असे स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले की स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतः तलवार हाती घेतली। जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले। जिजाऊंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले। जिजाऊंनी आपल्या कर्तृत्वाने असामान्य इतिहास घडवला। जय हिंद, जय भारत।